मैदानामध्ये या. क्षेत्ररक्षण लावून पूर्ण झालंय. तीनही पंच या ठिकाणी पंचांचा आगमन होत आहे. केनी सर आपलं मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे चेंडू दिले जात आहेत. आपण मैदानात जायचं. तुमच्या सोबत आहेत आजच्या दिवसातली पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच साठी सादिक सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅच रेफरीच्या भूमिकेमध्ये जय पवार सर, गणेश भाऊ चव्हाण. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आला का? ठीक आहे, थँक्यू. आणि समालोचन कक्षामध्ये मी आणि माझी सहकारी चिराग मेहर आपणास विनंती आहे, कृपया आपण कॉम्बॉक्स मध्ये यावं, कारण सामन्याला आता सुरुवात होतीये. दोन्ही पंच निर्णायक सामन्यासाठी तयार, दोन्ही संघ तयार. आघाडीचे सलामीवीर मैदानात, दत्तनगर संघाचे अष्टपैलू 2 सलामीवीर मैदानात. निंबवडे संघ 5 षटकांचा सामना. आणि इथे आगमन होत आहे आमचे मित्र गणेश गोडसे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं. आपलं मनपूर्वक स्वागत. पृथ्वीराज चषक 2025 लाईव्ह फ्रॉम एररवाडी युट्यूबच्या माध्यमातून. थांबा सर, वेट 2 मिनिट. षटकार चौकार विकेट घेतल्यानंतर फक्त वाजवायचं. ओके, ठीक आहे, बसा. हलगीवाले तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. पुढचे 10 दिवस आपल्याला या ठिकाणी करायचे. 2 फलंदाज मैदानामध्ये सज्ज. पहिला चेंडू आजच्या दिवसातला आणि तो वेगवान गतीचा चेंडू होता. फटका खेळला आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एका धावेनं आजच्या दिवसाची ही पहिली धाव, एक सिंगल धाव या ठिकाणी दत्तनगर संघाचे आघाडीचे सलामीवीर. आणि कालचा पहिला दिवस, पहिला हाफ एसके फायटर्स तडवळे यांनी कालचा दिवस गाजवला. आज कोण? नक्कीच स्पर्धेची माहिती खेळाडूंना, बॅट्समन असतील, गोलंदाज असतील, त्यांना इथले नियम सर्व माहित असणं गरजेचं. निंबवडे विरुद्ध सामना रंगतोय. ओहो, आणि आला आजच्या दिवसातला पहिला घनघनाती षटकार, पृथ्वीराज षटकार. धन्यवाद सर. निंबवड़े और दत्तनगर के बीच चलता हुआ ये पहला मुकाबला, जहां पे टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था दत्तनगर ने और आमंत्रित किया था कि वो आके पहले फील्डिंग करे, बल्लेबाजी करे. और दिगंज जी जिस प्रकार से यहाँ पे खेल रही है, थोड़ा सा पहले ओवर जो पावर प्ले का है और उसमें जिस प्रकार से रन बढ़ रहे हैं, खास करके अभी पवार इस बार गिनती खेलने की कोशिश, वहां पे थोड़ा सा फंबल हुआ है, देखना क्या हुआ है. अंपायर के संकेत आएंगे. लेग बाय के रूप में ये मिस्टर एक्स्ट्रा 1 रन के साथ यहाँ पे रन का में बढ़ोतरी होती हुई स्कोर जा पहुंचा अब 8 रन. गेंदे हुई है 3. गेंदबाजी के लिए सौरभ जो खुद कप्तान है, वो जो गेंदबाजी के मोर्चे पे हैं, श्रीनाथ और उनके साथ अभी पवार, ये दोनों प्रारंभिक बल्लेबाज बीच मैदान पे. अभी पवार की बात करें तो इनके पास वो क्षमता है, इन्होंने वो सिक्सर लगा के बता दी. और दूसरी ओर अगर हम बात करें श्रीकांत की, तो पहला गेंद उन्होंने बल्ले पे जरूर लिया और उसके बाद स्ट्राइक को रोटेट किया था. ये अच्छे खिलाड़ियों की हमेशा ही पहचान रही है. पृथ्वीराज चषक 2025 और इसका ये दूसरा दिन, जहाँ पे ग्रामीण की टीम आमने सामने. फिर से सौरभ, इस बार ये अच्छी गेंद थी, खेलने की कोशिश. गेंद अच्छे से बल्ले पे इतनी अच्छे से आ नहीं रही है और
देखिए जिस प्रकार से अंपायर ने फिर से कहा सादिक राजापुरकर सर कि भाई ये लेग बाइक के संकेत है। दोनों अंपायर ने कहा कि 4 गेंदें हो चुकी है। और स्कोर कार्ड की बात की जाए तो स्कोर कार्ड पे लगे अब तक 9 रन, जिसमें 2 मिस्टर एक्स्ट्रा के रूप में रन आए हैं। ये ओवर नंबर चलता हुआ पहला पावर प्ले हालांकि है अमोल जावेद, इनको हम देख सकते हैं। ये जो खिलाड़ी है इनके बारे में चर्चा होंगी, वो चर्चा मैं करूंगा जरूर। और इस बार यू मिस मी आई डेफिनेटली हिट यू, गेंद अंदर और डंडी बाहर। पहला झटका लगता हुआ अभी पवार का खेल खत्म। गणेश जी गुड़ से यहाँ पे आए हुए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। हमेशा ही यहाँ पे आते हैं और अपना कीमती वक्त देते हैं। उनके लिए हम पृथ्वीराज उद्योग समूह की तरफ से उनका हम तहे दिल से आभार मानते हैं। केके के नाम से ये प्रसिद्ध है। जब मैंने शुरुआत की थी कमेंट्री की सुबह के सत्र में, तब मैंने कहा था कि केके और अमोल जावेद इनके बीच ये बैटल होने वाला है और उनमें से एक खिलाड़ी है केके किरण, और इनके पास वो क्षमता है। हालांकि इनका कद छोटा है लेकिन बल्लेबाजी इनकी हमेशा ही ताबड़तोड़ रही है। देखना आज नंबर 3 पे है। नंबर 3 ये हमेशा इंपॉर्टेंट रहा है जब हम बात करते हैं इंडियन टीम की, तो नंबर 3 ये सभी को मालूम है, नंबर 18। और वो नंबर 3 पे उन्होंने जिस प्रकार से भारतीय दर्शकों को उत्साह दिलाया, खुशी दिलाई। विराट कोहली वो वापसी करने वाले ऑस्ट्रेलिया दौरे पे, वो भी सभी की निगाह है वहां पे। सौरभ की गेंद, इस बार गेंद हवा में जरूर है। यहाँ पे मिस टाइम स्ट्रोक और ये झटका। किरण बैक टू द पवेलियन, किरण आए और किरण चले गए। सौरभ ने कहा कि भाई ओके और बाय बाय किया के बाय बाय किया के को। अब तक का स्कोर देखा जाए, एक छक्का लगने के बावजूद भी स्कोर कार्ड पे लगे सिर्फ 9 रन और विकेट खोए 2। हालांकि अच्छी शुरुआत हुई थी दत्तनगर की। अब गेंदबाजी में परिवर्तन, सुहास खरे अब गेंदबाजी के मोर्चे पे और नए बल्लेबाज ऋषि। अभी रिश्वरकर नए बल्लेबाज अब बीच मैदान पे आते हुए। हालांकि पावर प्ले अच्छा चल रहा था, थोड़ा सा वहां पे रनों की गति को बढ़ाने की कोशिश जरूर हुई थी, लेकिन जिस प्रकार से वो मिस टाइम स्ट्रोक गेंद हवा में आपने रिप्ले में देखा और विकेट यहाँ पे आता हुआ गेंदबाजी के लिए सुहास खरे। ओवर नंबर 2 एररवाड़ी विले जैन की तरफ से गेंदबाजी के मोर्चे पे। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन और जिस प्रकार से ये गेंद घूम रही है, इस मैदान की खासियत रही है। जब हम सुबह आए तो सुबह भी चर्चा उसके बारे में की थी कि यहाँ पे गेंद घूम रही है। ऐसा नहीं है कि फ्लैट गेंद यहाँ पे आ रही है। अगर आपके पास मिश्रण है तो आप गेंद को घुमा सकते हैं, और ये कंक्रीट का पिच होने के बावजूद भी वो ग्रिप मिल रही है और गेंद घुमाव ले रही है। ये अच्छी बात है। अब तक आए सभी दर्शकों का हम तहे दिल से स्वागत करते हैं। ये दूसरे दिन 9 पे 2 दत्तनगर की टीम। हालांकि पिछले साल इसी टीम ने एक बड़ा अपसेट किया था इसी टूर्नामेंट में। अच्छी गेंद थी, लेकिन इस बार गेंद कितने रन दे के जाएगी ये देखना होगा। ये गेंद क्या 2 रन यहाँ पे मिलने वाले। अगर ये गेंद जाके उस ट्रक को लगती ना तो वो चौका होता, ये ध्यान रखे। अगर वो गेंद थोड़ा सा भी घुमाव लेती तो वो चौका हो सकता था, लेकिन भाग्यशाली रहे। ओके अब यहाँ पे जो ट्रक है वहां पे सिर्फ 2 ही रन होंगे, क्योंकि ट्रक को थोड़ा सा नो बॉल, और ये फिर से 2। ये ओवर स्टेपिंग का नो बॉल है। इसका मतलब है अंपायर के हाथ अब घूमने वाले हैं सर के ऊपर से, और वो सर पे हाथ आने वाला है गेंदबाज के, क्योंकि ये खराब गेंद थी।
अच्छी गेंद, फ्री हिट की गेंद थी, मिड ऑन पे खिलाड़ी है, लेकिन वो देखिए जिस प्रकार से फील्डिंग, साधारण फील्डिंग, हालांकि रनआउट का खतरा बन सकता था। और अब तक का स्कोर देखा जाए 15। अभी पवार अभी भी मैदान के अंदर है, श्रीनाथ आउट हुए, वो अभी नहीं थे। किरण काटकर के की विकेट गई है, 2 विकेट, 2 विकेट अब तक हुए अभी। और अभी पवार, अभी रिजर्व कर और अभी पवार, एक अभी पवार कहेंगे, एक को अभी कहेंगे, देखना है। अब स्ट्राइक पे होंगे अभी। अब तक का स्कोर 15 रन, ओवर नंबर दूसरा। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन आप देख सकते हो, यहाँ पे पॉइंट है, कवर पॉइंट है, मिड ऑफ अंदर 38 सर्कल के। और अगर बात की जाए तो मिड विकेट को 38 सर्कल पे तैनात किया गया है। बाहरी किनारा, लेकिन अमोल जावेद उस गेंद को पकड़ नहीं पाए। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा 16 रन 16। ओवर नंबर चलता हुआ दूसरा। आप देख रहे हैं पृथ्वीराज चषक 2025 का ये भव्य दिव्य आयोजन। हालांकि इस टूर्नामेंट की बात करें पिछले 10 साल ये सक्सेसफुल होने के बाद 11वें साल में ये सीजन 11 है, और एक 11 होते हैं। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में, फील्डर आएंगे, कोई गलती नहीं। हालांकि ये झुक के इन्होंने कैच को लपका और विकेट ले आता हुआ, और हमारे हल्गी वाले बजाते हुए। अभी पवार यही कह रहे हैं कि भाई जो भी आ रहा है वो मुझे सिर्फ बाय बाय टाटा करके जा रहा है, क्योंकि वो प्रारंभिक बल्लेबाज है। और देखिए जो भी खिलाड़ी आए, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, सब घर जा रहे हैं। अब नए बल्लेबाज जयराम पवार, ये जयराम किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे ये देखना होगा। ओवर नंबर दूसरा चल रहा है, विकेट खोए 3। हालांकि एक छक्का लगने के बावजूद पावर प्ले में वो रन नहीं बन रहे, और ये खतरे की घंटी है दत्तनगर के लिए। दत्तनगर को यहां से इस मुकाबले में अगर वापसी करनी है, अगर इस टूर्नामेंट की हम कल से बात कर जाए तो 50 के ऊपर ये एवरेज स्कोर माना जा रहा है इस टूर्नामेंट में। अगर उसके ऊपर नहीं होता है तो फिर वो 1 साइडेड मैच है। फिर से गेंदबाज तैयार, सुहास खरे। इस बार गेंद शरीर पे जरूर लगी है, देखना है यहाँ पे 1 रन का इजाफा जरूर होगा। यह अंपायर साजिद कह रहे हैं, सादिक भाई, कि ये लेग बाय है। ओवर यहाँ पे समाप्त होते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड पे लगे 17 रन 3 विकेट के नुकसान पे। क्या लाजवाब गेंदबाजी अब तक। टॉस जीतने के बाद जो फैसला लिया था, वो अहम फैसला, कल जिस प्रकार से तड़वले टीम ने जो फैसला लिया कि टॉस जीतने के बाद वो पहले बल्लेबाजी करेंगे उम्बरडे के सामने, वो काफी तक सही रहा। और उन्होंने कल का हाफ क्लियर किया। कल की जो पहली टीम हमें मिली है जो सुपर 8 के लिए, वो तड़वले की टीम है। आज कौन सी टीम होगी वो साबी, अब हम पूरे अगर दिन की बात की जाए तो पूरे दिन में ही हम सारे मैचेस देखेंगे, उसके बाद हम ये तय करेंगे। अभी समय ही तय करेगा कौन जाएगा आज के हाफ लेकर, हाफ कौन क्लियर करेगा, इसके बाद हम देखेंगे। अगली ओवर अपनी टीम के लिए बॉलर नेम सौरभ अपने कोटे का दूसरा ओवर लेके आया, लेकिन सौरभ का स्वागत किया है। जयराम पवार ने कहा मेरी जय जयकार होगी। 6 रन, सिक्सर। क्या यहाँ पे गलती की आपने? अगर रिप्ले देखा है तो रिप्ले में आप देख सकते हैं जिस प्रकार से पैर पकड़ने की कोशिश की गई, पैर पे गेंद करने की कोशिश, फुल टॉस चली गई, और जयराम ने कहा थैंक यू वेरी मच। जो प्रेशर बन रहा था ना, उस प्रेशर को थोड़ा सा उन्होंने रिलीज किया। अब तक का स्कोर देखा जाए 23 रन। कोई अब तक जो नुकसान होने के बावजूद जो जयराम आए हैं माइंड सेट करके, वो काफी अच्छा साबित होता हुआ। मांडा और विजयवाड़ी, ये दोनों टीम से हम रिक्वेस्ट करेंगे कि प्लीज आपको रिपोर्ट करना है, आपके किट आपको यहां से लेने हैं प्लीज। मांडा और विजयवाड़ी, निम्बावड़े दिगंची और दत्तनगर के बीच ये पहला मुकाबला। हालांकि थोड़ा सा आज मैं कहूंगा देरी से शुरू हुआ है मुकाबला, और मेरे हिसाब से आप सभी को यही मैं दरखास्त करूंगा कि आप अगर थोड़ा सा जल्दी आएंगे ना तो मैचेस काफी अच्छे होंगे। अगर आप देरी से आएंगे तो फिर आपको कम ओवर के मैचेस खेलने को मिलेंगे, ये याद रखें। अब गेंद थोड़ा सा वहां पे कीचड़ में चली गई थी, इसी कारण गेंद को बदला जाएगा। दोनों अंपायर उमेश केनी, और दूसरी जगह हम बात करें सादिक राजापुरकर सर, इन्होंने ये
चला 2 षटक संपलेत, धावसंख्या पाहणी, तिसरं षटक चालू झालं, तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो प्लीज. विजयवाडी संघाचा कर्णधार आलेला आहे का आपले किट घेण्यासाठी? मांडा संघाचा कर्णधार कृपया आयोजकांशी भेटा आधी. हो क्या वापसी की है. पहली गेंद पे छक्का लगा था, उसके बाद गेंद को बदला गया और क्या वापसी की है. तेज तरार गेंद है और ये खासियत होती है. सौरभ जिस प्रकार से वापसी कर रहे हैं, 2 विकेट इन्होंने लिए, अब तक इन्होंने 13 रन खर्च किए और ये इनका दूसरा ओवर है. दूसरी जगह हम बात करें जयराम की तो 3 गेंदें खेली है, 6 पे बल्लेबाजी कर रहे हैं. ये फिर से लोअर फुल टॉस गेंद थी, फिर से वही रिजल्ट. इस बार डीप मिड विकेट को क्लियर करते हुए 6 रन सिक्सर. हम हमेशा कहते हैं भारतीय बल्लेबाजों को आप ऑन साइड पे फुल टॉस गेंद नहीं दे सकते. अगर आपने दे दी तो इसका मतलब है आपने अपने पैरों पे कुल्हाड़ी मार दी. और ये 6 रन. इस ओवर में अगर 3 गेंदों की बात की जाए, पिछले 3 गेंदों में रन आए 12, छक्का डॉट छक्का. अब तक का स्कोर देखा जाए 29. इस बार देखिए थोड़ा सा तेज किया और यहाँ पे खतरा हो सकता है तू मैं और ये विकेट. दोनों बल्लेबाजों में वो थोड़ा सा हड़बड़ाहट और विकेट आता हुआ. अभी पवार को लौटना होगा. देखिए दोनों में जिस प्रकार से वो कम्युनिकेशन होना चाहिए. हम हमेशा कहते हैं जब हम कमेंट्री करते हैं तो ये 3 शब्द हमेशा याद रखें, यस, नो एंड वेट. हाँ, ना या फिर रुको. ये 3 शब्द का यहाँ पे जो कम्युनिकेशन गैप देखने को मिला और उसी की वजह से मैं इसे कहता हूँ कि आप अगर रन आउट होते हो ना, उससे अनलकी कोई विकेट नहीं होता, वो दुर्भाग्यशाली विकेट है. अगर आप बड़े शॉट खेलते हुए आउट हो तो उसे हम मान भी लेते हैं, लेकिन आप जब रन आउट होते हो वो दुर्भाग्यशाली विकेट कहा जाता है. और अच्छे टच में जो बल्लेबाजी कर रहे थे अभी पवार, उनकी खेली को यहाँ पे जरूर पूर्ण विराम लगता हुआ. अब तक का स्कोर देखा जाए, स्कोर कार्ड पे लगे 29 रन. सुभाष गायकवाड़ की एक गेंद, इस बार फिर से वही क्षेत्र और इस बार कोई रन नहीं. जयराम ने कहा भाई रुकिए, अब हमें कोई और विकेट नहीं चाहिए रन आउट के रूप में. 29, 2 छक्के जरूर लगे इस ओवर में, लेकिन महत्वपूर्ण अभी पवार का विकेट यहाँ पे जरूर गया. ये आखिरी गेंद होगी, ये तीसरी ओवर की आखिरी गेंद, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओवर. इस बार गेंद हवा में है और ये अमोल जावेद गलती नहीं करेंगे. जयराम पवार खुद भी लौटते हुए वापिस. ओवर समाप्त होते हुए यहाँ पे 3. ओवर यहाँ पे समाप्त हो चुके हैं. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे लगे 29 रन. 10 के औसत से बल्लेबाजी करती हुई दत्तनगर की टीम. अब गेंदबाजी में अमोल जावेद की मैं आपको थोड़ा सा परिचय करा देता हूँ. अमोल जावेद की बात करें तो कृष्णा सातपुते के जैसे ही इनका बैटिंग एक्शन है, आप अगर इनको खेलते हुए देखेंगे, और ये कृष्णा सातपुते ही इन्हें कहा जाता है. अगर आप इस क्षेत्र की बात की जाए तो कृष्णा सातपुते की तरह ही इनकी बल्लेबाजी हमेशा होती है और एक अलग खिलाड़ी है, अपने नाम के तरह ये खेलते हैं. और हम जब हैदराबाद या उस साइड जाते हैं, भारत का टेनिस क्रिकेट जहां पे खेला जाता है, इनकी जो ख्याति है कुछ अलग है. अमोल जावेद गेंदबाजी के मोर्चे पे ओवर नंबर 4 यहाँ पे आता हुआ. ओवर नंबर 4 और सामने बल्लेबाजी के लिए बल्लेबाज सुहास. और पहली गेंद देखिए, इनके पास वो मिश्रण है, ये कटर है, ये कट करना जानते हैं, गेंद को घुमाना जानते हैं. मैंने पहले ही जिक्र किया था कि यहाँ पे गेंद घूमती है. ये ऐसा नहीं है कि ये सपाट जो आपको दिख रही है ये सपाट पिच है. यहाँ पे गेंद घूमेगी अगर आपके पास वो मिश्रण है. और यही दिखाते हुए अब तक का स्कोर 29 रन. विकेट खोए अब तक 5, यानी आधी टीम लौट चुकी है पवेलियन. इस बार फिर से अच्छी गेंद, ये तारीफ होगी. हम ऐसे ही किसी के तारीफ के पुल नहीं बांधते. जब आपके पास वो क्षमता है तो आपकी तारीफ होनी चाहिए. और मैंने यही कहा था कि इनके पास वो क्षमता है, इनके पास वो पोटेंशियल है, और यही दिखाते हुए ओवर नंबर चलता हुआ 4. सामने सुहास.
वो इस बार थोड़ा ज्यादा बाहर निकल गई गेंद और ये वाइट होगा, थोड़ा सा ज्यादा घूमी गेंद और इसी कारण ये वाइट। स्कोर जा पहुंचा 30 रन 5 विकेट के नुकसान पे। ओवर नंबर चलता हुआ 4। कल आपको यहाँ पे 40+ के सारे दिग्गज देखने को मिलेंगे और जो हम हमेशा कहते हैं, जिनको हम मास्टर कहते हैं, कल ऑल इंडिया ओपन मास्टर के खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे। लेकिन ये मास्टर है भाई, इन्होंने सामने वाले खिलाड़ी की अब क्लास लेनी शुरू कर ली है और ये सामने वाले बल्लेबाज को कह रहे हैं कि भाई मैं आपको नचा रहा हूं। वो नच बली आया था स्टार प्लस पे पहले, बहुत साल पहले, डांस कंपटीशन, ऐसा ही कुछ नचा रहे हैं अब, क्योंकि सिर्फ जो मिस्टर एक्स्ट्रा का रन आया वही रन आया, नहीं तो कोई रन नहीं आ रहा है। बहुत बढ़िया गेंदबाजी अमोल जावेद, मैन फ्रॉम दिगंची। इस बार गेंद बल्ले पे आई है लेकिन सिंगल ही देके जाएगी। ये 1D उमेश के नहीं कहते हुए। और इस ओवर की बात की जाए ना तो इस ओवर की अब तक 4 गेंदें हुई हैं, स्कोर पर लगे अब तक 31 रन 5 विकेट के नुकसान पे। हालांकि 3 सिक्सर अभी भी लगे हैं। इस बार तेज तरार गेंद और यू मिस मी आई डेफिनेटली हिट यू। चला विजयवाडी संघ जर आपण इकडे उपस्थित असाल तर रिपोर्ट करा। विजयवाडी संघ आपली किट घेण्यासाठी विजयवाडी संघ आपणास विनंती आहे आपण इकडे रिपोर्ट करा, कारण तुमचा समोरचा संघ इकडे उपस्थित आहे। मांडा संघ विजयवाडी विरुद्ध मांडा, मयूर पाटील। एकतीस धावेवर 6 गडी बाद, हे 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू येणं बाकी। अमोल जावेद मयूर पाटिल के लिए गेंद और ये भी आती हुई डॉट। ओव्हर समाप्त होते हुए 4 षटके संपलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मला थोडासा सरप्राईज होतोय मी सर, कारण दत्तनगरचा जर विचार केला, दत्तनगरने गेल्या वर्षी खूप मोठा अपसेट केला होता, बामण डोंगरी सारख्या संघाला त्यांनी या स्पर्धेतून पराभूत केला होता। यावर्षी थोडा तो स्पार्क कमी दिसला आणि तुम्ही जर पाहू शकाल 1 2 3 षटकार लागल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं तर धावसंख्या फक्त 31 आहे आणि आपण डॉट बॉलचा विचार केला तर डॉट बॉल खूप सारे म्हणजे 5 6 7 8 डॉट बॉल आहेत आणि त्यामुळे इथे धावसंख्येला उभारणी तशी मिळत नाहीये। गोलंदाजी मार्क पर नवीन गोलंदाज सुधीर। पहिला चेंडू सुधीरचा, तेज तरार चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र मिळेल। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा, 32 ऑन बोर्ड। अजूनही मी मगाशी म्हटलं की जर तुम्हाला एव्हरेज स्कोर या मैदानावर पाहिजे ना तो मिनिमम 45-50 हा नक्की तुमचा आव्हानात्मक धावसंख्या पाहायला आहे। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू घेऊन। मोठा फटका आहे, चेंडू हवेत आणि जाईल आर पार, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर। षटकार पृथ्वीराज। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर विक्रम नी खेचला गेलेला हा जो षटकार आहे, चेंडू खूप दूरवर गेला होता। आमचे चिकडे लहान गेट त्यांनी तो चेंडू पाहिला आणि तो परत आणून देतात। खरं तर क्षेत्ररक्षकांनी चेंडू आणायचे तसा या स्पर्धेचा नियम आहे, थोडंसं त्याच्याकडे लक्ष असू द्या। आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागतंय 38 धावा, 38 ऑन बोर्ड। शेवटचं षटक आहे, हाणामारी नक्की करावी लागेल। सुधीरवर आक्रमण केलं गेलंय। विक्रम आता पराक्रम करणार का हा प्रश्न आहे। पुन्हा एकदा चांगला फटका जमिनी लगत, तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, तो चेंडूला फील्ड करेल। 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे परंतु एकाच धावेवर समाधान। धावसंख्या धावून पोहोचते 39 धावा। रस्त्याच्या लगत ज्या बाईक्स आहेत ना ते थोड्याशा त्या बाउंड्रीच्या बाहेर ठेवा मित्रांनो, प्रेक्षकांनो, कारण त्याच्यामुळे कदाचित एखाद्या संघाच्या धावसंख्या अडू शकतात। त्या दोन्ही गाड्या बाईक काढा दुकानाच्या समोरच्या। याही मात्र हा चेंडू एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि ही चोरटी धाव पूर्ण नाही करू शकत ते। ती गाडी काढायला हवी, तिथूनची समोरची गाडी आहे ना सर, ती गाडी काढा, ती बाहेर करा तिथून प्लीज। नवीन फलंदाज अर्जुन
आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 39 वर 7, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या 2 चेंडूवर मिनिमम मला तरी वाटतं एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि विक्रम यांनी तो ऑलरेडी षटकार खेचलाय. 3 चेंडू मध्ये 8 वर खेळतोय तो. चांगला चेंडू, चांगला फटका सर. बॅट इकडे मात्र लॉंग ऑन बाउंड्रीकडे जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु एकच धावे समाधान. 40 ऑन बोर्ड, 40 धावा. आणि शेवटचा फलंदाज अर्जुन 7 गडी बाद. म्हणजे शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर हा फलंदाज काय करणार याकडे लक्ष आहे. फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धाव पूर्ण. आणि क्षेत्ररक्षक तिकडे ज्या पद्धतीने धडपडतोय थोडासा त्यांनी स्वतःला सावरायचं. धावसंख्या बदलावं लागते. 42 and 43 इज अ टार्गेट. चला विजयवाडी संघ या. विजयवाडी संघाच्या कर्णधार तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार, कारण या स्पर्धेचा नियम आहे की नाणेफेकी ही 5 षटकांच्या नंतर केली जाते. जर आपण वेळेवर इकडे उपस्थित झालात नाही तर योग्य ती कारवाई तुमच्यावर होऊ शकते. त्याची दक्षता घ्या प्लीज, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ इकडे मगातपासून तुमची वाट बघतोय. प्लीज विनंती आहे आपण लवकरात लवकर इकडे पोहोचा. 42 ऑन बोर्ड, 42 धावा झाले. 43 धावांचं आव्हान आहे. तुम्ही वेगन व्हील पाहिलं असेल तर जास्तीत जास्त धावा या ऑन साईडला झाले. तुम्ही पाहू शकता जे षटकार आहेत ते पाहायला मिळाले ते सर्व तुम्हाला त्याच बाजूला पाहायला मिळाले. सिंगल्स आणि तुम्ही पाहिले डॉट्स 4, 6, 4 मला वाटतं नाहीच पाहायला मिळाली की 6 तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि हे सर्व वॅगन व्हील आपल्याला दाखवतात. धन्यवाद. तर tenniscricket.in भारतातील ही पहिली वेबसाईट आहे ज्यांनी टेनिस क्रिकेटला उजाळी देण्याचं काम केलं आणि आजही ते करतात. कालच्या दिवसातील ही काही क्षणचित्र, ही ड्रोनची जी चित्र आहेत ती तुमच्यापर्यंत या एरळवाडी गावाची, समृद्ध गाव म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं एरळवाडी, आणि एरळवाडीची ही ड्रोनची जी क्षणचित्र आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय. धन्यवाद. चला तर पुन्हा या दुसऱ्या सत्रात आजच्या म्हणजे अर्थात आपण पाहतोय की या सेकंड इनिंगच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. माझ्याबरोबर प्रसाद जगदाय ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांनाही आपण विचारूया. 42 धावा, आतापर्यंत आपण अनेक धावांचा इथे पाठलाग पाहिलाय. 42 धावा या खरं तर क्रिकेटमध्ये कोणत्याच धावा या सेफ नसतात, परंतु तुम्हाला विचारू इच्छितो, तुम्ही कालपासून आपण इथे कॉमेंट्री करतोय, 42 धावा का इथे अडवू शकेल दत्तनगर? नक्कीच 42 धावांचं लक्ष, 30 चेंडूंचा हा मुकाबला आहे, हा सामना आहे. आणि दोन्ही संघाचं तुम्हीच मगाशी सांगितलं की निंबवडे दिग्गज संघाकडे जो एक महत्वाचा प्लेयर आहे, महत्वाचा हुकमी एक आहे, अमोल जावीर कडून सगळ्यांना अपेक्षा असतील, परंतु 42 धावा तशा या मैदानावरती
आतापर्यंतचा जर हिशोब केला तर निश्चितपणानं त्या चेस होत आहेत असं तरी इथं दिसतंय. कारण ॲटलिस्ट पुढच्या संघानं जर विचार केला तर निंबवडे संघाच्या विरुद्ध खेळणारा दत्तनगर संघ यांनी ॲटलिस्ट 50 क्रॉस जर टार्गेट दिलं असतं कदाचित ही मॅच अजून रंगतदार स्थितीत पोहोचेल. परंतु अजून अर्धा खेळ बाकी आहे. बघूयात आता सगळ्यांचं लक्ष मैदानामध्ये जात आहे आणि निश्चितपणानं उत्सुकता असेल. बॉलर नेम तर पहिल्या षटक घेऊन येत आहे किरण अर्थात केकेच्या समोर मात्र सौरभ आणि विकास ढोक ही सलामीची जोडी. दोघांचाही विचार केला तर दोघंही ऑलराऊंडर खेळाडू आहेत खास करून. परंतु आज सौरभने 2 षटकं ऑलरेडी टाकलेत आणि आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तो येतोय. त्याच्यावरही खूप मोठी दारोमदार असेल. तर समोर विकास आणि सौरभ हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आत फलंदाज म्हणून सलामीची जोडी. तर पहिलं षटक जे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी इकडे मात्र के. तर आपण जर 38 सर्कलचा विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हरला बाहेर काढलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तर पाहिलं तर डीप मिड विकेट थोडासा वाईड आपल्याला पाहायला मिळतं. तर पहिला चेंडू घेऊन तयार एरळवाडी विलेज एंड कडून पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुढाच चेंडू मिळाला. खरं तर पुढाच चेंडू मिळाल्यानंतर आपण नेहमी म्हणतो अगर गेंद स्लॉट में आएगी तो उसे पार्किंग प्लॉट में लेके जाएंगे. त्याच पद्धतीचा चेंडू होता. खरं तर पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्ले ऑन असताना तुम्हाला समोर चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारण्यासारखं असते. आणि अशा वेळी ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेलाय इकडे तर आपण पाहिलं तर आंबवडे दिगंची संघाचा विचार केला. सौरभचे मात्र इरादे स्पष्ट आहेत. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि संघाचं खातं 6 धावांनी या ठिकाणी आता उघडलंय. बघूयात पुढच्या 36 धावा. पुन्हा एकदा चेंडूला बिरकावून लावलं कव्हर पॉइंटच्या दिशेनं. चेंडू गेला सीमा रेषा पार. 4 धावा. त्रेचाळीस धावांचं लक्ष्य. सौरभ या ठिकाणी त्याची नैसर्गिक खेळी करतोय आणि अपेक्षेप्रमाणे चेंडू दिला फेकून मैदानाच्या खूप खूप बाहेर लांब षटकार. पृथ्वीराज षटकार. चिराग सर काय फलंदाजी करतोय. मैदानामध्ये आला 6-4-6 सलग 3 चेंडू आणि फेकून दिले मैदानाच्या बाहेर. त्यांनी 2 षटकं ऑलरेडी टाकली होती. एनर्जी लेवल बघा. कारण तुम्ही 2 षटकं टाकून येता त्यानंतर तुम्ही फलंदाजी सुद्धा सलामीला येता आणि सलामीला आल्यावर काय करता तर फक्त आणि फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी. खरं तर आता दिवाळीला थोडेच दिवस राहिलेत. त्याआधी मैदानावर ज्या पद्धतीने षटकारांची चौकारांची आतिषबाजी होत आहे कौतुक करेल मी सौरभ. असं म्हणायला हरकत नाही. नुकताच पाऊस खूप पडून गेला. आता धावांचा पाऊस इथं पडतोय. कारण संघासमोर आव्हान जरी कमी असलं 43 धावांचं छोटं आव्हान असलं तरी त्याची सुरुवात मात्र 3 चेंडूमध्ये 16 धावा धावफलकावरती लावल्या. क्या बात आहे सौरभ. वेल डन. 43 धावांचं आव्हान निंबवडे दिगंची संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत एक मोठी सुरुवात. पुन्हा एकदा षटकार. हलगीवाले जरा वाजवा ना. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे 22. हे करा. 22 धावा आतापर्यंत फलकावर लागलेत आणि फक्त 43 धावांचं आव्हान होतं.
आणि त्यामधल्या 22 धावा पहिल्या षटकात आल्यात. त्यामुळे इथून मला वाटते आरामात वन साइडेड मुकाबला पाहायला मिळतोय आता तर. कदाचित मला असं वाटतं के थोडं प्रेशर मध्ये गोलंदाजी आता करतोय. नाही आता त्याची लाईन आता बिघडली. आपण नेहमी म्हणतो तुमच्या पहिल्या चेंडूवर चौकार षटकार खेचल्यानंतर तुमची लाईन बिघडते आणि आता ही लाईन बिघडली गेलेली आहे. त्यामुळे इथून जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर फक्त आता अटॅकिंग आणि विकेटच हवेत. विकेट नाही मिळाले तर सामना हा तुमच्या हातून कधीच निसटेल. नक्कीच लक्ष छोट आहे, परंतु लक्षाचा पाठलाग करताना धावांचा पाठलाग करताना धावांचा पाऊस पडतोय. तो सौरभ सलग 6-4-6-6 त्याच्या नावावरती जात आहेत. पृथ्वीराज चषक 2025 पुन्हा एकदा चेंडू दिला फेकून 4 धावांसाठी. मला वाटतंय दत्तनगरचा संघ एकही प्लेयर हलता फिरता दिसत नाही. जागेवरती सगळे प्लेयर आहेत आणि सौरभ मात्र सगळे चेंडू भिरकावून फेकून देतो. धाव फलकावरती लागला. पहिल्या षटकाच्या वेळी तब्बल 26 धावा. धावांचा पाऊस. काय फलंदाजी करतोय आणि पूर्ण प्रेशर मध्ये येतो के. काय सुरेख फटकेबाजी आहे. 4-4. चला विजयवाडी संघ आपला कॅप्टन चला लगेच परिधान करा कपडे. लगेच मला वाटतं इथे ऑलरेडी मांडा संघाचा कर्णधार बसलेला आहे. टॉस आपण लगेच करणार आहोत कारण हा सामना आता जवळजवळ संपल्यामध्ये जमा आहे. कारण 30 धावा या पहिल्या षटकात आलेत आणि धावसंख्येचा विचार केला 30 तर आता फक्त धावा आहेत 13 आणि षटक शिल्लक आहे 4. के वर केलं गेलेलं आक्रमण. आता नवीन गोलंदाज विकी. हवा थांबली आहे परंतु सौरभ नावाचं वादळ मैदानामध्ये आता घोंगावलं. काय सौरभ तुफान फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 30. आता गोलंदाजी मार्क वरती विक्रम दुसरं षटक घेऊन येतात संघासाठी. वैयक्तिक पहिलं षटक विक्रम यांच्याकडे. आता संघाची सर्व जबाबदारी असं म्हणायला हरकत नाही कारण 30 धावा एका षटकामध्ये आला. औपचारिकता 13 धावांची सामना करतोय विकास. आणि विकास मात्र त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी करतो. एक धाव काढून दिली आणि खेळायचंय तुला, मॅच संपवायची तुला असं सांगत सौरभला मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आता तो पोहोचवतोय. सौरभ 4 विकेट्स आणि 30 धावा. बघूया आता आजच्या दिवसातला पहिला सामना. आणि पुन्हा एकदा काय गॅप शोधलाय. काय गॅप. अप्रतिम चौकार. आणि धावपलकावरती लागतात 35. अजूनही विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. अर्थातच सामना एकतर्फी आणि वर्चस्व गाजवतोय तो निंबवडे दिगंजीचा संघ. दत्तनगर संघाला मात्र या ठिकाणी मोठा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता औपचारिकता बाकी 8 धावांची आवश्यकता. आणि इथं मात्र दिशा थोडीशी भरकटली आणि पंचांचा निर्णय नो बॉलचा इशारा आहे. फ्री हिट नक्कीच असेल. फ्री हिट आणि नो बॉल. नो बॉल. 1 धाव. धावसंख्या 36. आताचा एकच सिंगल असा चेंडू आपण पाहिला तर सौरभला तो खेळता आला नाही. तो डॉट त्या ठिकाणी काढण्यात यश आलं. जर सौरभचा विचार केला तर जवळपास 4 चौकार आणि 3 षटकारांनी त्याची खेळी सजतीये या मैदानामध्ये. उन्हाचा मारला चेंडू गेला 4 धावांसाठी. वन साइड मॅच असं म्हणतात. चेंडू का एक रन एकच पाहिजे. सॉरी हा आताच बाउंड्री आहे. 3 धावा पाहिजे. 40 धावा धावफलकावरती. आणि सौरभने एका बाजूने आक्रमण केलं आणि किल्ला लढवला एका बाजूने. कोणतीही विकेट
न देता निर्विवाद वर्चस्व, पहिलाच सामना आणि फक्त धावांची गरज आहे, ती म्हणजे 2 धावा. दिघंची निंबवडे आणि ती औपचारिकता पूर्ण झाली. चेंडू गेला सीमा रेषेपार आणि हलगीवाले जरा वाजवा थोडस. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच सौरभ, कृपया आपण वरती या. सौरभ, क्या बात है. टेनिस क्रिकेट, अच्छा टेनिस क्रिकेट विश्वातला एक महान खेळाडू म्हणून नक्कीच यस. यानंतरचा सामना आहे मांडा विरुद्ध विजयवाडी. विजयवाडी संघाचे कर्णधार, मांडा संघाचे कर्णधार आणि टॉस साठी गणेश गोडसे. दोन्ही पंचांना धन्यवाद. सामना संपला. झालेल्या सामन्यामध्ये सौरभने तुफानी पारी खेळली.